जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आज देखील सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हेअरिंगच झालेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने नेहमीप्रमाणे पुढची डेट 15 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे। यामध्ये चेंजसुद्धा होऊ शकते, परंतु सध्या तरी 15 ऑक्टोबरच दाखवत आहे। तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता। आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हिअरिंग न होण्यामागचं कारण म्हणजे आज देखील सुप्रीम कोर्टामध्ये 2 ते 3च केसवर दिवसभर हिअरिंग चाललेली होती आणि आपल्या पेसा केसचा सिरियल नंबर 18 असल्यामुळे इथपर्यंत नंबरच आलेला नाही आणि यामुळेच आज देखील सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हिअरिंग झालेली नाही। सुप्रीम कोर्टाने एकाच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तारीख पे तारीख देऊन रेकॉर्ड बनवला, हिअरिंग मात्र एकदा पण घेतली नाही। कारण आजची डेट 26 नोव्हेंबर ही 12 ते 11 नंबरची सुप्रीम कोर्टाने दिलेली हिअरिंगसाठी डेट असेल। 1 वर्षापासून सुप्रीम कोर्ट केवळ तारीख पे तारीख देत आहे, हिअरिंग मात्र एक पण घेत नाही। कारण लास्ट हिअरिंग ही 13 ऑक्टोबर 2023 मध्ये झालेली होती आणि थोड्याच दिवसात तिलासुद्धा 1 वर्ष पूर्ण होईल, परंतु सुप्रीम कोर्टाने 1 वर्षामध्ये एक पण हिअरिंग घेतली नाही आणि सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीखचा खेळ खेळून पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांच्या आयुष्याचा खेळ करून टाकला। कारण 1 वर्षापासून या पेसा क्षेत्रामध्ये राहणारा आदिवासी विद्यार्थी हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि 1 वर्षाचं नुकसान म्हणजे हे खूप मोठं नुकसान आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी भागामध्ये होत आहे। मग त्यामध्ये लसीकरण असेल, माता आरोग्य असेल, शिक्षण असेल, पायाभूत सुविधा असतील, अशा अनेक गोष्टीवर या पदभरतीचा परिणाम होत आहे। आणि या राज्य शासनाने सुद्धा पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या, मात्र नियुक्त्या देताना सुप्रीम कोर्टाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही आणि केवळ आदिवासी उमेदवारांनाच नियुक्त्यांपासून वंचित ठेवले। हा आदिवासी उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे। त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या दिल्या, त्याचप्रमाणे आदिवासी उमेदवारांना सुद्धा नियुक्त्या भेटल्या पाहिजेत। तुम्ही ते बघू शकता, कोर्ट क्रमांक 1 मध्ये आजची पेसा केसची हिअरिंग होणार होती। या कोर्टमध्ये होनेरेबल द चीफ जस्टिस जे.बी. पार्डीवाला आणि होनेरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा यांच्या बेंचवर आपली पेसा केसची हिअरिंग होणार होती, परंतु या कोर्ट क्रमांक 1 मध्ये आज दिवसभरामध्ये 2च केसची हिअरिंग चाललेली होती। त्यामुळे पेसा केसपर्यंत हिअरिंगचा नंबरच आला नाही आणि त्यामुळे पेसा केसची हिअरिंग झालेली नाही। तुम्ही ते चेक करू शकता। सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 या 2च केसची आज सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग दिवसभर चाललेली होती। त्यामुळे बाकीच्या केसेसचा हिअरिंगसाठी नंबरच आलेला नव्हता। सिरियल नंबर 2 असणारे या केसची हिअरिंग आज सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास 5 ते 6 तास चाललेली होती। त्यामुळे बाकीच्या केसेसचा नंबरच आलेला नाही। तुम्ही ते बघू शकता, सिरियल नंबर 3 आणि सिरियल नंबर 4चा सुद्धा हिअरिंगसाठी नंबर आलेला नव्हता। तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर पेसा केसचा सिरियल नंबर 18 होता आणि या केसचा आजचं स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता। सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, पेटिशनर वकील, रिस्पॉन्डंट वकील आणि द स्टेटस तुम्ही चेक करू शकता। ओव्हर नॉट टेकन अप, नॉट टुडे टू रिटर्न इट्स पोझिशन, म्हणजे इथपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नाही। त्यामुळे ह्या केसचं स्टेटस ॲज इट इज ठेवण्यात येत आहे आणि पुढची डेट 15 ऑक्टोबर देण्यात आलेली आहे। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की तुम्ही हिअरिंगची तारीख 2 दिवस लेट द्या, परंतु सुनावणी 1 नंबरला घ्या। तारीख पे तारीख देऊन मुलांच्या भावनेशी खेळू नका। आणि राज्य शासनाला सुद्धा विनंती आहे का पेसा केसकडे लक्ष देऊन सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर कशी हिअरिंगसाठी घेता येईल यासाठी प्रयत्न करावेत। आणि ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या दिल्या, त्याचप्रमाणे या पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना सुद्धा नियुक्त्या देण्यात याव्यात। तुम्ही ते बघू शकता,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सध्याच्या सरकारला आणि देशातल्या न्यायव्यवस्थेला लागू होणाऱ्या काही अतिशय सुंदर काव्यपंक्ती आहेत. ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या अतिशय सुंदर काव्यपंक्ती सध्याच्या देशातल्या वातावरणाला तंतोतंत लागू पडतात. तरी पण बी पॉझिटिव्ह, कारण आदिवासी समाज हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा यांचा वारसदार आहे. त्यामुळे आपण न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाहीत, कारण पेसा भरते ही कायद्याप्रमाणे योग्यच आहे. आणि 23 सप्टेंबरला जे सर्वपक्षीय आमदारांचे, आदिवासी संघटनांची मुंबईमध्ये एक बैठक झाली, त्यानंतर सुद्धा अजून देखील पेसा भरतीची मुले मुंबईमध्येच आहेत. आणि दररोज त्यांचा मंत्रालय असेल, आदिवासी विकास मंत्री असतील, आमदार असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याकडे पाठपुरवठा चालू आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. ही लढाई जिंकायचीच आहे, कारण ही पदे आदिवासी समाजाच्या हक्काची पदे आहेत. कारण जवळपास 17 संवर्गातील 7,000 मुलांना नोकऱ्या भेटणार आहेत. आणि ही लढाई जर जिंकता आली नाही तर कितीतरी आदिवासी समाजांच्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे. आणि याला जबाबदार आपण स्वतः असणार आहोत, कारण तुम्ही आता जर लढला नाहीत तर येणारी पिढी तुम्हाला याचं उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या मुलांना पाठिंबा देण्याची खूप गरज आहे. तुम्ही ते बघू शकता, 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जवळपास 7,699 पदे रिक्त आहेत. नियुक्ती आदेश लटकले, 17 संवर्गामधील पदभरतीला वेळ मिळेना. आणि याचं कारण म्हणजे 1 वर्षापासून सुनावणीच नाही. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये एक हिअरिंग झाली होती आणि त्यानंतर आत्ता काही दिवसातच या हिअरिंगला 1 वर्ष पूर्ण होईल. तरी देखील सुप्रीम कोर्टाने एक पण हिअरिंग घेतलेली नाही. आणि आत्तापर्यंत सुप्रीम कोर्ट केवळ तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहे. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की तुमचा हा खेळ कुठेतरी थांबवा आणि या खेळाला पूर्ण विराम द्या. कारण ही पदभरती न झाल्यामुळे 13 जिल्ह्यांमधील शासकीय योजना कोलमडल्या आहेत. त्यामध्ये लसीकरण असेल, माता आरोग्य असेल, बालकांचे आरोग्य असेल, कुपोषण असेल, बालमृत्यू प्रमाण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, इत्यादी गोष्टींपासून या क्षेत्रातील आदिवासी समाज हा वंचित राहत आहे. त्यामुळे शासनाने या केसकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही ते बघू शकता, बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. यातून केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात आलेले आहे. बिगर आदिवासींना नियुक्त्या देताना न्यायालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. हे विशेष. यावरून तुमच्या लक्षात आलेले असेल की आदिवासी समाजावर किती मोठा अन्याय होत आहे. तरी देखील या शासनाने बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या, परंतु याच भरतीमधील केवळ आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाकडे आमची देखील हीच मागणी आहे की या पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या देण्यात याव्या. कारण या माननीय सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर महिन्यामध्ये तारीख पे तारीख देऊन रेकॉर्ड बनवला. हिअरिंग मात्र एकदा पण घेतली नाही. तुम्ही ते बघू शकता, 17 संवर्गांमधील उमेदवारांची नियुक्ती रखडली. यामुळे आदिवासी उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. मग यामध्ये यवतमाळ असेल, येथील उमेदवारांनी सुद्धा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. तुम्ही इथे बघू शकता, पेसा भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्तीचे आदेश देण्यात येईल, अशी ग्वाही खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत आदिवासी शिष्टमंडळाला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश मिळेल, या आशेने आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत 1 ऑगस्टपासून नाशिक व इतरही आदिवासी बहुल जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले. परंतु अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाही.
त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी पुन्हा बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। यामुळे या सरकारवर आदिवासी समाज कधी पण विश्वास ठेवणार नाही, कारण हे सरकार आदिवासी विरुद्ध सरकार आहे। सरकारच्या अनेक निर्णयामधून हे देखील स्पष्ट झालेले आहे। त्यामुळे या सरकारला आदिवासी समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर या सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी पेसा भरती पूर्ण केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये आदिवासी समाज या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। त्यामुळे शासनाला आत्ताच विनंती आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून ज्याप्रमाणे बिगर आदिवासी मुलांना नियुक्त्या दिल्या त्याचप्रमाणे या पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना सुद्धा नियुक्त्या दिल्या पाहिजेत। तुम्ही इथे पण बघू शकता, पेसा उमेदवारांना नियुक्ती आदेश द्या। आदिवासी उमेदवारांचे साखळी उपोषण, 17 संवर्गातील पद भरती, नियुक्ती आदेशाच्या मागणीसाठी आंदोलन करताना उमेदवार। आणि 2-3 दिवसांपासून मुंबईमध्ये असणाऱ्या पेसा विद्यार्थ्यांचा मंत्रालय असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे। आणि जर या सरकारने 2-3 दिवसामध्ये योग्य निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाजाची फार मोठी किंमत या सरकारला चुकवावी लागेल आणि लवकरच तुम्हाला पुढील भूमिका कळवण्यात येईल। आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।